तर सोलापूर अक्कलकोट मार्गावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटलेला आहे। चालक घटनास्थळावर टँकर सोडून फरार झाला। अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी मात्र झालेली नाही। टँकरमधून मोठ्या प्रमाणात पेट्रोलची गळती होते। प्रतिनिधी अनिकेत गायकवाड फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अनिकेत, खरं तर मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना टळली असं म्हणावं लागेल, कारण टँकरचा पेट्रोलचा टँकर हा उलटलाय तरी सुद्धा जीवितहानी झालेली नाहीये। मोठी दुर्घटना टळली असं म्हणता येईल। नक्कीच विक्रांत, खरं तर मोठा अनर्थ जो आहे तो टळल्याचं चित्र दिसते। कारण पेट्रोल घेऊन जाणारा टँकर जो आहे तो सोलापूर अक्कलकोट महामार्गावरती जो आहे तो या ठिकाणी त्याचा अपघात मोठ्या प्रमाणात झाला। आणि हा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी SBCS शाळा आहे, MIDCचा परिसर आहे आणि खरं तर आज 12वीचा पेपर आहे आणि त्या शाळा आणि कॉलेजच्या समोरच हा मोठा अपघात झाला आहे। त्यामुळे मोठा अनर्थ जो आहे तो टळल्याचं चित्र दिसते। मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। मात्र खरं तर ही टँकर जो आहे तो अक्कलकोट महामार्गावरून जात असताना टँकर चालकाचे जे आहे ते नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं चित्र जे आहे आपल्याला समोर आलेलं आहे। खरं तर ही माहिती मिळतात आता सध्या MIDC पोलीस ठाण्याचे जे पोलीस अधिकारी आहेत ते देखील दाखल झालेले आहेत। या सगळ्या प्रक्रियेकडे पोलीस नेमकी काय कारवाई करतायत वगैरे या सगळ्या प्रक्रियेकडे लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।